नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं हॉरर हब या यूट्यूब चॅनलच्या अजून एका भयकथेमध्ये। आपल्या आजच्या कथेचं नाव आहे भूतांचा माळ। या कथेचे लेखक प्रभाकर पटवर्धन। माळ हा शब्द एका गावावरून दुसऱ्या गावाला जाताना मध्ये जो सपाट भूप्रदेश लागतो त्याला उद्देशून वापरला जातो। हा माळ कित्येक मैल पसरलेला असतो। एका उंच डोंगरावरील सपाटीला भूतांचा माळ असे नाव होते। हा माळ जेमतेम एक चौरस मैल होता। डोंगराची उंची सुमारे 1000 फूट होती। गिर्यारोहणासाठी आदर्श असा हा डोंगर होता। त्याच्या दोन बाजूला जवळजवळ ताशीवकडे होते। तिसऱ्या बाजूला चढण्यासाठी सोयीस्कर असा चढ होता। चौथ्या बाजूला चढण्यासाठी किंचित बिकट असा चढ होता। गिर्यारोहणाचे धडे घेण्यासाठी निरनिराळ्या बाजूंचा गिर्यारोहक त्यांच्या कुवतीप्रमाणे वापर करत असत। अनेक वर्ष या डोंगराचा गिर्यारोहणासाठी वापर केला जात होता। कित्येक वेळा गिर्यारोहक सपाट माळावर तंबू ठोकून रात्रही काढत असत। रात्री तंबू ठोकून राहणे हाही त्यांच्या गिर्यारोहण शिक्षणाचा एक भाग होता। एकदा काही गिर्यारोहक रात्री या माळावर तंबू ठोकून वस्तीला होते। त्या रात्री त्यांना काही विचित्र अनुभव आले। आकाशात कुठेही ढग नसताना पाऊस पडत होता। विजा चमकत होत्या। ढगांचा गडगडाट ऐकू येत होता। गडगडाटाशिवायही विचित्र आवाज ऐकू येत होते। रात्रभर त्यांना झोप लागली नाही। दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाहतात तो कुठेही पाऊस पडल्याचे काहीही चिन्ह नव्हते। कदाचित एकाला स्वप्न पडले असेल, भास झाला असेल, परंतु सर्वांना एकच स्वप्न, एकच भास कसा काय होईल? त्या सर्वांनी नंतर आपल्याला झालेले भास किंवा आपल्याला आलेले अनुभव इतरांना सांगितले। प्रथम त्यांच्याकडे विशेष लक्ष कोणी दिलंच नाही, परंतु गिर्यारोहक रात्री तिथे राहण्याचे टाळू लागले। पुन्हा केव्हा तरी एकदा गिर्यारोहकांना तिथे नाईलाजाने थांबायची वेळ आली। त्यांनाही तिथे काही विचित्र अनुभव आले। चांदणी रात्र असूनही कुठेही चांदणे पडलेले दिसत नव्हते। काळोखात त्यांना एक जंगी महाल दिसला। त्या महालातून दिव्याचा प्रकाश बाहेर येत होता। महालातून हसण्याचे, कोणीतरी नृत्य करण्याचे, संगीताचे, तबला, पेटी, सारंगी इत्यादी वाजवल्याचे आवाज येत होते। संध्याकाळी त्यांनी तंबू ठोकले त्यावेळी तिथे महाल नव्हता। सकाळी ते उठले त्यावेळीही तिथे महाल नव्हता। त्या आवाजाने व प्रकाशात दिसणाऱ्या दृश्याने रात्रभर कुणालाही झोप लागली नाही। हे सर्व अनुभव वर्तमानपत्रात छापून आले। त्या अगोदरही गिर्यारोहकांना रात्री तिथे थांबल्यावर आलेले अनुभव छापून आले। नंतर डोंगराजवळच्या निरनिराळ्या गावातून कहाण्या सांगायला सुरुवात झाली। कोणी म्हणे त्या डोंगरावर रात्री प्रकाश दिसतो, कोणी म्हणे त्या डोंगरावरून रात्री निरनिराळे भयप्रद आवाज येतात। अजूनही गिर्यारोहक तो डोंगर गिर्यारोहण शिक्षणासाठी आदर्श असल्यामुळे वापर करत असत। मात्र कटाक्षाने कोणत्याही परिस्थितीत संध्याकाळी डोंगर उतरून खाली यायचेच अशा प्रकारे नियोजन करत असत। प्रेरक हा असाच एक धाडसी गिर्यारोहक होता। आतापर्यंत त्यांनी निरनिराळे कडे सर केले होते। कोणतेही साहस करण्यास तो मागे पुढे पाहत नसे। या भूतांच्या डोंगराची
त्याला कोणीतरी माहिती सांगितली. डोंगरावरील माळाला भूतांच्या कहाण्यामुळे भूतांचा माळ असे नाव पडले होते. नंतर डोंगरावर भूतांचा माळ असल्यामुळे लोकांनी त्या डोंगराचे भूतांचा डोंगर असे नामकरण केले होते. जेव्हा प्रेरकला कोणीतरी गिर्यारोहकाने ही माहिती दिली तेव्हा भूत वगैरे काहीही नसते, हा सर्व दुबळ्या मनाचा खेळ आहे असे म्हणून त्याने सांगणाऱ्यांची टिंगल उडवली. नंतर तो विषय तिथेच थांबला. कदाचित कुणीतरी त्याच्याजवळ एक रात्र राहून दाखव अशी पैज मारलीही असती, परंतु प्रत्यक्षात तसे झाले नाही. प्रेरकची उत्सुकता त्याला स्वस्थ बसू देईना. रात्री त्या माळावर तंबू ठोकून राहावे असा निश्चय त्याने केला. 1-2 ओळखीच्या गिर्यारोहकांना त्याने त्याच्याबरोबर येण्यास सुचवले. कोणीही गिर्यारोहक त्याच्याबरोबर येण्यास तयार होता, परंतु रात्री तिथे राहायचे आहे असे म्हटल्यावर कुणीही तयार होईना. शेवटी त्याने एकटेच जायचे, तिथे तंबू ठोकायचा आणि काय अनुभव येतो ते पाहायचा असे ठरवले. रात्री राहण्यासाठी लागणारे सर्व आवश्यक सामान घेऊन तो निघाला. त्याच्याबरोबर कुणीही यायला तयार नव्हतं. हा एकटाच तिथे रात्री राहणार असे ऐकल्यावर सर्वांनी त्याला उगीच विषयाची परीक्षा कशाला घेतो असे सांगण्यास सुरुवात केली. कुणाचेही न ऐकता तो एकटाच निघाला. दुपारी 3 नंतर त्याने तो डोंगर चढण्यास सुरुवात केली. संध्याकाळी 6च्या सुमारास तो माळरानावर आला. सूर्य अस्ताला जाण्याला अजून 1 तास होता. मावळतीची सूर्यकिरणे डोंगरावर पडली होती. उन्हाळा असला तरी उंचावर असल्यामुळे गार वाटत होते. झुळझुळ वारा वाहत होता. एकंदरीत प्रसन्न वातावरण होतं. अशुभाचे चिन्ह कुठेही दिसत नव्हते. हळूहळू संध्याकाळ व नंतर रात्र झाली. अजूनही कुठेही काहीही दिसत नव्हते. प्रेरक मनाशी भूतभीत सर्व काही झूट आहे असं म्हणत होता. त्याने बरोबर आणलेले तयार पदार्थ खाल्ले. स्पिरिटच्या दिव्यावर कडक कॉफी करून तो प्यायला. स्लीपिंग बॅग वगैरे काढून त्याने झोपण्याची तयारी केली. तेवढ्यात त्याला समोर मंद प्रकाश दिसायला सुरुवात झाली. त्या प्रकाशात त्याला एक महाल दिसत होता. त्या महालाच्या खिडक्यातून बाहेर प्रकाश येत होता. तो महाल हळूहळू प्रकाशाने उजळून गेला. प्रेरकचा पाहत असलेल्या दृश्यावर विश्वास बसत नव्हता. ज्यावेळी तो तिथे आला त्यावेळी तिथे काहीही नव्हतं. रात्र झाली तरीही तिथे काहीही दिसत नव्हतं. एकाएकी एवढा महाल आला कुठून? आपण एखादे स्वप्न तर पाहत नाही ना? त्याने स्वतःला एक जोरदार चिमटा काढून पाहिला. तो स्वप्नात नव्हता. त्याने या गोष्टीचा छडा लावण्याचा निश्चय केला. भीती हा शब्द त्याच्या कोशात नव्हताच. उठून तो महालाच्या दिशेने चालू लागला. त्या महालाच्या बाहेर एक छानपैकी कुंपण घातलेले होते. त्याने आपला मोबाईल काढला. महालाचे बाहेरून काही फोटो काढले. कुंपणाचा दरवाजा उघडून तो आत गेला. मुख्य दाराजवळ जाऊन त्याने तो दरवाजा ठोठावला. आतून कोणीतरी चालत आल्याचा आवाज आला. एका नोकराने दरवाजा उघडला. आपल्याला कोण पाहिजे असे मोठ्या अदबीने विचारले. मला मालकांना भेटायचे आहे असे प्रेरकने सांगितले. राजेसाहेब गावाला गेलेले आहेत, परंतु छोट्या राणीसाहेब इथेच आहेत. त्यांना बोलवू का असे त्या नोकराने सांगितले. चालेल असे प्रेरकने सांगितल्यावर त्या नोकराने प्रेरकला मोठ्या दिवाणखान्यात नेले व बसण्याची विनंती केली. थोड्या वेळात तो नोकर पाणी घेऊन आला. त्याने कमरेत वाकून नम्रपणे छोट्या राणीसाहेब थोड्याच वेळात येतील म्हणून सांगितलं. या दिवाणखान्याचे काही फोटो घ्यावे म्हणून त्याने आपला मोबाईल पुन्हा काढला. दिवाणखान्याचे त्याने 2-3 फोटो घेतले. त्याने महालाचे व दिवाणखान्याचे फोटो व्यवस्थित आले आहेत ना हे चेक केलं. एवढ्यात आतून पैंजणांचा आवाज आला. दिवाणखान्याच्या दरवाजात एक अपूर्व सौंदर्यवती उभी होती. सडपातळ बांधा, सुवर्णाची कांती, भरघोस केश संभार, पाणीदार डोळे, किंचित उंच मान,
सरळ नाक, गोबरे गाल, बेताची उंची अशी ती स्वप्नपरी वाटत होती. प्रेरकने आतापर्यंत असे दैवी सौंदर्य पाहिले नव्हते. तो कोण आहे, तो कुठे आला आहे, तो कशाला आला आहे, हे सर्व तो विसरून गेला. मोहिनी मंत्र टाकल्याप्रमाणे तो तिच्याकडे पाहत बसला. तो काही बोलण्याला सुरुवात करणार एवढ्यात त्या सुंदरीने अगोदर जेवून घ्या, नंतर आपण बोलू असे सांगितले. त्याच्या हाताला धरून भोजन कक्षात नेले. इथे एक लांबलचक शिसवी लाकडाचे टेबल होते. शिसवी लाकडाच्या काळ्याभोर नक्षीदार खुर्च्या बाजूला मांडलेल्या होत्या. टेबलावर भरतकाम केलेले एक कापड अंथरलेले होते. प्रत्येक खुर्चीसमोर टेबलावर भरतकाम केलेले वर्तुळाकार रुमाल होते. त्यावर सुवर्ण ताट, शेजारी सुवर्ण तांब्या, भांडे ठेवलेले होते. मंद दिवे तेवत होते. सर्वत्र एक अनोळखी दैवी सुवास येत होता. बहुधा अत्तराचे दिवे लावलेले असावे. त्या सुंदरीने त्याला खुर्चीवर बसण्याची विनंती केली. नंतर नोकरांनी वाढायला सुरुवात केली. त्याने तंबूमध्ये स्लिपिंग बॅगमध्ये शिरण्याअगोदर जेवण केले होते. तो हे सर्व विसरला होता. त्याने पंचपक्वानाचे भोजन आकंठ घेतले. नंतर तृप्तीची ढेकरही दिली. त्याच्या हातावर सुवासिक पाणी घालण्यासाठी एक नोकर उभा होता. हात धुतल्यानंतर सुगंधी विडाही तिने दिला. नंतर गप्पा मारता मारता तिने तिची दर्दभरी कहाणी सांगितली. फार फार वर्षापूर्वी या डोंगरावर एक किल्ला होता. किल्ला लहानसा असला तरी डोंगराच्या विशिष्ट रचनेमुळे अजिंक्य होता. ती इथल्या राजाची कन्या होती. सर्व काही छान चालले असताना एके दिवशी रात्री खूप मोठे वादळ आले. धुवाधार पाऊस नंतर पडू लागला. प्रचंड वेगाने वारा वाहू लागला. विजा चमकू लागल्या. भूकंप झाला. सर्व महाल आतील लोकांसह गाडला गेला. राजेसाहेब बाहेर गेलेले असल्यामुळे ते या अस्मानी संकटातून वाचले. तेव्हापासून आम्ही राजेसाहेबांची वाट पाहत आहोत. आम्ही महालाबाहेर जाऊ शकत नाही. यात अडकलेले आहोत. कोणीतरी येईल आणि आम्हाला सोडवील म्हणून वाट पाहत आहोत. तुम्ही दमला असाल, आता झोपा म्हणून त्या सुंदरीने प्रेरकला एका खोलीत नेऊन पलंगावर निजण्याची विनंती केली. मोहित झाल्याप्रमाणे, मोहनिद्रेमध्ये असल्याप्रमाणे प्रेरक त्या पलंगावर झोपला. ती सुंदरी त्याचे पाय चेपू लागली. तिची सेवा घेता घेता प्रेरकला झोप केव्हा लागली ते कळलंच नाही. सकाळी प्रेरकला जाग आली तेव्हा तो पोटाशी पाय घेऊन थंडीने कुडकुडत होता. गवतांमध्ये तो झोपलेला होता. आजूबाजूला व त्याच्या अंगावर दव पडलेले होते. सकाळचा गार वारा अंगावर शहारा आणत होता. त्याने पाहिले तो थोड्याच अंतरावर त्याचा तंबू त्याला दिसला. त्याला आपण स्वप्न पाहिले की सत्य होते तेच कळेनासं झालं. त्याने मोबाईलवर काढलेले फोटो पाहिले. फोटोत काहीच दिसत नव्हतं. डोंगर उतरून खाली आल्यावर प्रेरकने एका महंतांची भेट घेतली. त्यांना सर्व हकीकत सांगितली. त्याने तिथे तो महाल गाडला गेल्यामुळे मृत आत्मे तिथे सुटकेची वाट पाहत आहेत असं सांगितलं. अनेक वर्ष गिर्यारोहक त्या डोंगरावर गिर्यारोहण करीत असताना रात्री तिथे तंबू टाकून राहत असताना कुणालाही काहीही दिसले नाही. आणि आता गेली 10 वर्ष असे अनुभव का येतात असे विचारता त्यांनी पुढील खुलासा केला. भूकंपामुळे महाल खूप खोल गाडला गेला होता. एवढ्या खोलीतून मृतात्म्यांना बाहेर येणे शक्य नव्हते. अनेक वर्ष जमिनीची धूप झाल्यावर आता तो महाल भूपृष्ठाजवळ आला आहे. त्यामुळे तिथे रात्री राहणाऱ्यांना विचित्र भास होतात, विचित्र दृश्य दिसतात, विचित्र अनुभव येतात. त्यांच्यावर विधीपूर्वक अग्निसंस्कार केल्यावर ते आत्मे पुढील वाटचाल सुरू करतील आणि त्यानंतर मग रात्री तिथे कोणालाही काहीही अनुभव येणार नाही. महंतांच्या बोलण्यावर जरी विश्वास असला तरी खात्री करण्यासाठी प्रेरक
पुरातत्व खात्याकडे गेला. तिथे त्याला 1000 वर्षापूर्वी किल्ला असल्याचा पुरावा मिळाला. त्याने वरिष्ठांना भेटून त्या डोंगरावर उत्खनन करण्याची परवानगी मिळवली. पुरातत्व खात्यानेही त्याला आवश्यक ती आर्थिक मदतही केली. उत्खनन केल्यानंतर महालाचे व काही माणसांचे अवशेष मिळाले. रत्नजडित दिवे, सुवर्ण ताटे आणि इतर अवशेष पुरातत्व खात्यामध्ये नेण्यात आले. सर्व अस्थी एकत्र करून त्याला मंत्राग्नी देण्यात आला. त्यानंतर त्या माळरानावर कधीही केव्हाही कुणालाही काहीही भास झाली नाही. अजूनही तो डोंगर भूतांचा डोंगर म्हणून ओळखला जातो. त्या डोंगरावरच्या छोट्याशा माळरानाला भूताचा माळ असे म्हटले जाते. गिर्यारोहक आता बिनधास्तपणे त्या भूतांच्या माळरानावर रात्री बिनधास्त थांबतात. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच भयकथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग भेटूया अशाच अजून एका भयकथेमध्ये. तोपर्यंत राम राम.